परत एकदा गारांचा पाऊस सुरू झालेला आहे, पण यावेळेला भरपूर नाहीये, तशा थोड्या थोड्या पडतात. काय चालू आहे काहीच कळत नाही, एवढा पाऊस रोज रोज. आपल्या हातात नाही येणार, तिथे पडतात खाली गारा. आणि यु नो व्हॉट, महेश काय करतोय? ओय, आता जास्त जोरात पडायला लागल्या. बापरे, माही परत गारा पडतायत. उठ ना. हात खराब आहे माझा. अशा वातावरणात थोडं झोपलं. अरे थोडं म्हणजे तू रात्रीपासून झोपलाय, तो अजून उठला नाहीये. तू बिलीन नाही करा. बघा सकाळचे 2 वाजले, सकाळचे म्हणजे दुपारचे. ऐक हे बघा, माझा हात खराब आहे तसा, पण मी दाखवू शकते गारा पडतात. गारा पडतायत. आई ग, हे भरलं पूर्ण गारांनी. प्रचंड गारा पडतात. घेतला मी 3-4 होत्या हातात. ज्या प्रकारचा पाऊस पडतोय मला कळेच ना झालं, आम्ही शूट करायचं की नाही करायचं. काय विषय? गेहूला आहे खाणे. कच्चे खायचे आम्ही ते. कच्चे कसे? गहू पाहिजे असेल तर A1 क्वालिटीचे गहू आहे आपल्याकडे. मला कॉल करा, आपल्याच गाडीतून काढले आता. कॉन्टॅक्ट. फक्त एक बॉडी वॉश घ्यायला आलेलो होतो आणि 3000चं बिल करून निघालो. वी आर व्हेरी स्पेशल. उघडला. हे आता गावठी वाईन्सचा फॅन मुवमेंट झालेला आहे. हे लोक खाली उतरलेत आणि बिचारा 2-3 मुली स्कूटीवरती आल्या फोटोसाठी. गेलीत पोरं आपली. हे बघा इकडे तुम्ही बॅक साईडला बघू शकता, या बाजूला फोटो सेशन चालू आहे. हाँ ये देखो, उधर उन लोग का फोटोशूट चल रहा है. फैन मोमेंट. ज्यूस पियायचं चक्कर मध्ये इकडे लिजिट मला ज्यूस पियायचं होतं, पण इकडे गाडी थांबवली आणि सगळ्यांना माहित पडलं की इकडे हे लोक थांबलेत आणि आलेच सगळे फोटो काढायला. गेलेलो आम्ही, घेऊन आलेलो आहे जगभराचा पसारा, सामान प्लस ज्यूस. मोसंबीचा असेल का? हो, पायनॅपल आहे की मोसंबी बघा. ऑरेंज. कशा आपण किंडर जॉय बद्दल काय बोललो, लहानपणी घ्यावं असं वाटायचं पण ते खूप महाग होतं. अरे नाही, पण घेतलं होतं. नाही, मी एकदा दुकानात विचारायला गेली किंडर जॉय, तेव्हा तो 35 रुपये की 40 रुपये बोलला. ऑरेंज 35-40 होती. मग मला जाम बेकार वाटलं माहितीये का, मग मी घेतलंच नाही ते. मला काहीतरी टॉय भेटले. काय आहे बटे? बनवायला लागेल. सगळेजण काय करतायत? हे आपलं गॅजेट. सगळे टॉयज असेंबली. काय करतोय? आपण शूट करतो. माय गॉड, लुक ॲट दिस मॅन, यू लुक सो क्यूट. शिंदेच फेस. थांब ना, लाईट लावू दे ना. घेतलंय मी त्याला ऑलरेडी बरोबर. धुमताना आणि हे पण करून ठेवलंय शित्याने. धुमताना राडा केलाय घरात. मम्मी मारणार तुला. मी जाऊन मम्मीला सांगू. नॅचरल ग्लो पाहिजे. गुड न्यूज इज की आम्ही मायफ्लिक्सच्या 12th एपिसोडला शूट करायला सुरुवात केली. 12th एपिसोड शूट करायला सुरुवात केली. मेहमान आया है देखो. चिचुंद्री आया आहे. तोंड मोठं, उंदरापेक्षा तोंड मोठं हिचं आहे ना. ऑब्विसली पोरगी शेवटी ती, शी इज फीमेल. अगं नाही ग, चिचुंद्री प्रकार वेगळा आहे. स्पेसिसच वेगळी ना. ही जास्त बेकार चावू शकतं आपल्याला उंदरापेक्षा. नाही तिला इच्छित नव्हती. घरातलं शूट संपवून आता आम्ही चाललोय आउटडोर शूटला. काय रे? यस. ह्याचं काहीतरी करा वेळा. सॉरी. घरातलं शूट उरकून आम्ही आता बाहेर आउटडोअरला शूट करायला चाललोय. कारण पाऊस एवढा होता की दिवसभर आज बरेच काम. पावसाचं रिझन देऊ नको, झोपा काढल्यास तू. पावसाचं रिझन देऊ नकोस. त्याच्यामुळे झालंय हे जाधव. हा, ही कामं सकाळी होऊ शकत होती, जे आपण जर संध्याकाळी. मला एक सांगा, शूट जर नाईटचं दाखवायचं आहे तर दिवसा कसा अंधार करणार? इट्स नॉट अबाउट दॅट, बट आपण डिले करत गेलो, कारण आपलं सकाळपासूनचं सगळं स्केड्यूल डिले झालंय. आता मला आठवलं मला लिपस्टिक घेऊन निघायला लागेल. वेडा.
शूट काय अजून कम्प्लीट झालं नाहीये, तरी आम्ही फोटोशूटसाठी आलोय. काय रे रात्रीची जादू. आता मी याला टेका लावायला जाणार होती, मी पडली असती. डिपेंडच राहू नये कोणावरती. मला जर काय झालं ना त्याचा सर्वस्वी जबाबदार हाच आहे. शिकायने बघा निजाला रोपे हा जो महेश हल्ली स्वतःच्या मनाचं करतो. पण चिता स्वतःच्या तोंडाने नाही बोलू शकत, मी बोलू शकते. तर रात्रीचे 12:30 झाले. आमचा पॅकअप झालाय आणि आम्ही आता क्षितिज सरांना सोडायला चाललोय. क्षितिज डीओपी. पण त्यांची बॅटरी झाली आहे लो. एवढा त्रास देतो का रे आम्ही मायफ्लिक्स वाले? त्रास नाही ठीक आहे. हा बघा आमचं गावठीचं पण आहे, सगळं उजेडात करायचं असतं. शेता तुझं एनर्जी का बरं डाऊन राहते रे? शीता गुड नाईट. गुड नाईट. रात्रीचं झालेलं आहे 1:45. 1:45. आता मला घरून आधी चावी आणायची, गाडी लावायची, मग झोपायची. त्याला सगळं जाऊ दे, त्याला त्याची गाडी आहे ना ती दाखवायची आहे. गाडी इम्पॉर्टंट आहे माणसाला. आहे ना. गाडी दाखव सगळं जाऊ दे. शीताची गाडी काम करायचं आपलं. टाटा शीतू. गुड नाईट. झोपाच नाही तर माझ्यासारखं होईल. रात्रीचे 3:30 वाजता आम्ही दोघं प्लॅन्स डिस्कस करतो. आम्ही आता डिस्कस करतोय आम्हाला कोणतं फील्ड बाकी आहे क्रिएशन मध्ये. हा याचं मला हेच आवडत नाही, जे नाही सांगायचं ते बोलून मोकळा होतो. नेहमी कसंच करतो, असं झप करून बोलून सांगून टाकतो. कट कर. आता मी नाही कट करणार. आपण रॉ दाखवतो की नाही ब्लॉग मध्ये लोकांना? आपण लपाछपी करतोय का ब्लॉग मध्ये कुठली? कॉंग्रॅच्युलेशन, इट्स 600K. कॉंग्रॅच्युलेशन्स, मेरा हात ओला है. जाऊ दे. कॉंग्रॅच्युलेशन मम्मी. झाले 6 लाख झाले. येस. अरे वा. तर गाईज आमचा आज अचानक प्लॅन झाला. महेशने काढलेली होती सुट्टी, सो आम्ही धुरंधर बघायला आलेलो दोघं जण. आणि सिरियस झाला की शेवटची 2 मिनिटं म्हणजे कास्टचे नेम केल्यानंतर शेवटच्या 2 मिनिटांचा शॉट होता आणि ते बघायला आम्ही थांबलो. आणि तेवढ्यात एक महेशचा फॅन मोमेंट झाला, त्याच्यामुळे तो 2 मिनिटाचा शॉट ना त्यांना पाहायला मिळाला ना आम्हाला पाहायला मिळाला. बट वी ग्लॅड ॲक्च्युली. खूप मजा आली. मूवी वॉज गुड. तुला आवडली काय? हो. चलो देन अभी चलते हैं घर पे. रात्रीचा वाजलेला आनंद आहे. काय झाला माहितीये का? काय? तो माझा इन्स्टाचा फॅन नाही आहे, तो वायटीचा फॅन होता आणि तुम्हाला roasting पासून त्यांनी बघतोय. रोस्टिंग पासून फॉलो केलाय. सो मोमेंट था भाई, मोमेंट था. ते रे आवरा धुरंधर बघून आलोय. आता आम्ही 4 दिवस त्याच फेज मध्ये जगतोय. पाकिस्तान की बुंड फाडली. ए भंडीचा. तरी पण पाकिस्तानच्या आईची. मला ते कायच भूक लागली. त्याला काय गरज होती माहितीये का? 2 मिनिटं बघतोय ना, एक तांबे घे, तो तांबे फ्रीज मध्ये ठेव, नाही करणार. चिल्ड कर, मग याच्यावरती वत, म्हणजे ते गार होईल. ते ऑलरेडी गार आहे. काय कुठला सेन्स आहे? सेन्स कहाँ से आते हैं ऐसे लोग? मूवी वरून यायला 2 वाजलेत आणि प्रचंड भूक लागली है ना. म्हणून आम्ही टरबूज खातोय, कलिंगड खातोय. जे काय ते कलिंगड खातोय. मला हा त्रास, ते गाणं बंद करा ती. मला हा त्रास आता तू नेहमी द्यायला लागलाय. माझी जेन्युअनली चिडचिड होते. म्हणजे आता जेन्युअनली माझी जेन्युअनली चिडचिड होते. हा पोरगा नेहमी असं करतो यार, नेहमी म्हणजे नेहमी. लास्ट टाइम पण आमच्या दोघांचं याच्यावरून वाजलंय आणि आता परत वाजणार आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि जर तुला गाणी तू अग्री करायचीच नसतात मग तू सुरुवातीला का अग्री करतो? बंद कर, परत चालू मी नाही परत चालू करणार. करणार. मी नाही करणार. कर येडी. का? कर मी नाही करणार. मी नाही करणार. मस्त घेऊन ये. मला नाही परत बोलायचं. तूच बोल. मला नाही बोलायचं. काय चिप्स खाणं. मला खूप इरिटेट होत आहे. आम्ही एक व्हिडिओ एडिट करतोय. एक व्हिडिओ नाही, नेहमी करतोस तू. हा म्हणजे तर आता मायफ्लिक्सचा व्हिडिओ एडिट करतोय 12th एपिसोड, ज्याला आम्हाला म्युझिक पाहिजे.
तर पण हे पहिल्या एपिसोड पासून होत आलं, पहिल्या नाही, हे ऑलमोस्ट रोड ट्रिप पासून होत आलं की ह्याला मी गाणी देते आणि हा मूर्ख आहे, हा आधी अग्री करतो आणि त्याच्यानंतर काय माहिती त्याला ऐन मुमेंटला असं वाटतं की नाही बस गाणं बदलायचं. मग सुरुवातीला का अग्री करतो आणि कधी कधी नाही रोड ट्रिपच्या वेळेला असं व्हायचं की माझ्या गाण्याला डिसएग्री करायचं, कम्प्लीट डिसएग्री असायचं आणि फिरून फिरून 100 गाणी शोधून त्याच गाण्यावरती यायचं. महेश भूक मला लागली. झूठ बोल रही है ये औरत, झूठी है. सकाळी 5 वाजता. किती वाजले? 4:30 की 5? 4:30. 4:30 वाजता. भूक लागली यार, खरंच भूक लागली आणि गंधगोळी आणली. इच्छा नाही गंधगोळी मग काल परवा शूटच्या वेळेला कशी खाल्ली? सहज म्हटलं ट्राय करू पण मग नको. तेव्हा कशी लागली? बरी लागली. श्रीखंड गोळी. लहानपणीचे हा लहानपणीची श्रीखंड गोळी. हे भैयाने पण खाल्ली लहानपणीची. त्या आमच्या लहानपणी नव्हती. बोरकुट होतं बोरकुट. बोरकुट. डॉक्टर द्यायची गिफ्ट म्हणून डॉक्टरांकडे. हा करेक्ट हे बघ कळलं तुला? म्हणजे खाल्ली ना तशी किती शीता नाही. अरे गपे ते मूवीला काय आले नाही ना अगं ते मयूरचं काम होतं मग तिकडे गेलो वेळ लागला मग घरी आलो. काय मूवी होती अरे, काय मिस केलंय तुम्ही. तर धुरंधरचा फीवर आत्ता उतरलाय, सो आम्ही आता शूट करायला सुरुवात करतोय. लाईटचा सेटअप व्हायला होतोय. लास्ट टाइम सारखी डोक्यात नको पाडून घेऊ रे. ऑडियन्स माहिती बोलते की महेश काहीच बोलत नाही व्हिडिओ मध्ये, तू एकटीच बोलत असते. लोकांना वाटतं मी अन्याय करते तुझ्यावर. दादा चल उठा, शूट करायचंय. अरे मस्तच वाटते हे बघ. ही क्वालिटी भारी आहे. सुंदर सुंदर. तू मेकअप केलाय म्हणून तू जास्त गोरी दिसते. बोल लोकांशी काहीतरी. लोक तुझ्याशी मला पण- बोलायला तरसताय मला आणि पण- त्यांना असं वाटतं मी अन्याय करते तुला बोलून देत नाही. अजिबात मी हा, असं बरोबर करत आहे. नाही ऍक्च्युली. तुम्ही जे बोलताय ते 2 मिनिट थांब. तुम्ही जे बोलताय ते बरोबर बोलताय, कारण ही जेव्हा व्लॉग स्टार्ट करते तेव्हा मला काहीच आयडिया नाही राहत की कारण तू बिझी असतो 4 कामांमध्ये वेगवेगळ्या. मग मग तुला तुला प्रत्येक समजत वेळेला नाही का? टोकू कमी. महेश टोकायला इकडे पाहिजे, बोल, हा. महेश इकडे बोल. आता नेक्स्ट टाइम पासून प्रत्येक मोमेंटला टोकेल. आता घेऊन यायचा बघ कॅमेरा असा. अभि तू देखील असा कॅमेरा घेऊन यायचा. महेश बोल. सिनेमॅटिकला पण मस्त वाटते. आता फ्रंट कॅमेरा आहे तरी सिनेमॅटिकचा. बरं दिसतं मी पण याच्यात. तशी जर मी दिसायला छानच आहे, पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं राहून गेलं की आता हा मायफ्लिक्सचा शेवटचा, मायफ्लिक्सचा नाही बावळट आहे मी, बावळट. शुभमंगलचा शेवटचा एपिसोड आम्ही शूट करतोय. माहिती तुला कसं वाटतंय शुभमंगल एंड करताना? छान वाटतंय कारण नवीन सिरीज स्टार्ट होईल परत. एक्झॅक्टली. हा असतो आमचा सेटअप बघा. हळूहळू आम्ही लाईट सुद्धा शिकतोय, म्हणजे येतातच तशा पण तरी शिकतोय. वी आर इम्प्रूव्हिंग अवरसेल्व्स. येस. विषय असा आहे की आमच्याकडे खूप मोठी टीम नाहीये. आम्ही दोघं आणि आमची गावठीची गँग, येस. हे आम्ही एवढे सगळे मिळून हे shoot आणि लोक करत असतो. नेहमी विचारतात की डिरेक्टर कोण आहे, स्क्रिप्ट रायटर कोण आहे. डिरेक्टर पण आम्हीच आहे, स्क्रिप्ट रायटिंग पण आम्हीच करतो. आम्ही दोघं. एडिटिंग तर महेश करतो. एडिटिंग मी करतो, त्याच्यानंतर पोस्टिंग अपलोडिंग सगळ्यात आम्ही करतोय. शूटला आमच्याकडे माणसं आहेत फक्त कॅमेरा पकडायला. एक्झॅक्टली. बाकी- स्टोरी लाईन कॉन्सेप्ट दोघांच्या डोक्यातून जशा बाहेर पडतील आम्ही त्याच्यावर काम करतो. ओके चला, झालं कन्फ्युजन क्लिअर झालं लोकांचं. तू पण नको जाऊ. धुरंधर अडल्ट मूवी, लहान मुलांनी नाही बघायची. नाही बघायची. 2005च्या पुढची. We have done with our shoot. This is our last episode of मी शुभमंगल तुला तेच series. विचारणार होती की महेश तुला कसं वाटतं शुभमंगलचा आपण लास्ट एपिसोड शूट केला आज. शुभमंगल इज ऍक्च्युली अ पिक पॉइंट फॉर अवर मायफ्लिक्स. कारण शुभमंगल टाकल्यानंतर 60K वरून 600K वरती 600K गेलो आपण. आलोय आम्ही, आणि अजून पण मे बी 700K पर्यंत जाऊ अजून 3 एपिसोड मध्ये. आणि एंड तो करणाही पडेगा, कारण काहीतरी एंड केल्याशिवाय काहीतरी नवीन एव्हरी स्टोरी हॅज इज ओन एंड. हा. सो आता नेक्स्ट सिरीज साठी वाट बघा. आणि गेस करत राहा की नेक्स्ट सिरीज काय काय असेल, असेल. कशाबद्दल असेल. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय शीता आपण शुभमंगल एंड करतोय? चांगलंच वाटतंय. चांगलंच वाटतंय म्हणजे मला याला चांगलंच वाटेल. तामझाम कमी झालं बाई, असं काही नाही. संपतंय बाई. रेडी कर दादा कधी पण, असं काही नाही.
नाही मला आज हा कॅमेरामॅन पटला. मला पण पटला. शीताची ऐन उन्हाळ्यात दिवाळी आहे. शीता दाखव. शीता दिवाळी दाखव. हे आम्ही लग्नाला चाललोय. अच्छा लग्नाला चालले तुम्ही. आता तू काय घातले कपडे? मी नंतर घालील ना. अच्छा, ओके. आता हा येतोय अचानक चेंज बिंज करून. अब ये वीडियो का पार्ट है इसलिए चालू क्या क्या करना पडत आहे त्याच्यात. साफ साफ. तो काच सोडणारा त्या साईडला मार तू. काय रे. काय करतोय रे तू. हा सांग जरा काय करतोय. काय करतोय तू त्या हेल्थचं. भूक आहे भू. हा महेश कधीपासून व्हिडिओ शूट करायला सुरुवात केल्यापासून एक व्हिडिओ कंप्लीट नाही केली. टाइमपास करत बसलाय. आणि तुम्ही विचारता मायफ्लिक्सच्या व्हिडिओ लेट का होतात, गावठीच्या व्हिडिओ लेट का होतात. झालं शूट करून. हा पार्ट हो ना झालंय ना शूट करून. परत बोल. ए तू कर रे आता. तू आराम कर. तू आता आराम. तू झोप. तुला झोपायचं होतं ना. झोप 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 झोप. हा पार्ट आमच्या सगळ्यांमध्ये हा हेल्प येतोय, हा हेल्प येतोय, तो हेल्प येतोय आणि एकच माणूस लस्सी पिणारा भेटलाय. ओ माय गॉड. हेल्दी माणूस आलाय आमचा. नवीन माणूस आहे आमचा. नवीन नाही तू नाही येड्या. पुराणा कॅमेरामॅन हरवला सापडला. याच्या पळायच्या असा पळत होता. तो दगड घेऊन यायचा मागे. तो दगड स्कूटी खाली स्टँडवर बसली. एवढं जीव काढून पळत होता पुढं. अरे घाबरलो ना मी. दगड बॉकटी पडायपेक्षा स्कूटी नवीन घेता येईल. इन्शुरन्स मध्ये क्लेम करून आणता येईल. आपलं काय जीव जान जाय पण स्कूटी जाय पण जान न जाय. ऐक ना चालवायला बसला. तू 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 चालव म्हण छोट्या. मी मागं बसतो उतरून पटकन मारीन म्हणी. मी चालतोय बाजूने शूट झालं काय. आणि सिच्युएशन काय झाली माहिती का. आम्ही आलो स्कूटी आली. तो आमच्या बाजूला आला. त्याला कळलंय आम्ही आलोय त्याच्या बाजूला. 3 दगड उचलला ना. इथं स्कूटी चालली ना असा टाकणार. छोट्याने स्कूटी आडवी घातली. तो पाडला. मग छोट्या दगड उचल. नाही तो थोडा एक छोट्याला असा डायरेक्ट डोकं फुटला असं. नाही तर सटकून माया फुटला. त्याने यांचा किस्सा ऐक नाही. स्कूटीवर बसेल की यांचा विचारच नाही केला की स्कूटीवर बसेल. मधल्या गॅप मधून नाही उतरून गेल. स्कूटी स्कूटी घेऊन असा काढला. तो उठलो तर ना मला मी तर तिकडे त्याला आणून राहिले. हे दोघं इकडे स्कूटी उचलू राहिले. अरे मला वाटत होतं पुढे जावं का नाही. याला आवरा नाही ते म्हणजे. पण मग गेली तर आपलं बरं झालं. एकदा रोशनची एंट्री. सीधा कोण आलं पण पाठ काय नाही आलं. किधर काय हा किधर काय तो असं नाही का दादा काय बोलला का दिली लावून त्याच्याकडे बसतो तो. म्हणलं एक काम कर तू अशी ऍक्टिंग तुझी व्हिडिओ मध्ये का नाही घेत नॅचरली. मग मी थांबून एक एक सीन करून दाखवतोय तो. सो मायफ्लिक्सचे 1.5 एपिसोड उडवून आणि गावठीच्या ब्लॉगचं प्रमोशन करून आता आम्ही चाललेलो आहोत नाशिकला. रिटर्न येऊन परत मायफ्लिक्सचं शूट करायचं आहे. काय रे मॅटर करायचं. अच्छा आता मॅटर करायला चाललंय. हे देवा. प्लॅन तर असा होता की उद्या मला वांगणीला जायचं आहे. बट असं झालं आहे की कुठलं तरी एक सडन प्रमोशन आलं आहे आणि त्याच्यामुळे डाऊटफुल आहे की मी उद्या पण वांगणीला जाईन की नाही. लच्ची मला घराची आठवण येते. कॉंग्रॅच्युलेशन्स 50K सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब. कॉंग्रॅच्युलेशन्स पार्टी. आता नाही बोलायचं. आता काय बोलायचंय. दिस इज द सेकंड लास्ट एपिसोड ऑफ शुभमंगल. म्हणजे हा लास्ट शूट आहे आमचा. बट सेकंड लास्ट एपिसोडचा शूट आहे आज. आणि हा लास्ट शूट आहे शुभमंगल सिरीज. ऑफिशियली लास्ट एक. हा लास्ट एक नसेल बट लास्ट होईल ना लास्ट एक आता. पूर्ण. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत शुभमंगलचा नॉट टेक्निकली बट येस एक फायनल शॉट घ्यायला. लास्ट शूट. कसं वाटतंय क्षिता शुभमंगल एंड होतोय. कारण चला तुला गाणं शोधायला सांगितलं. गाणं सांग हा, मराठी. मग बोलतोय ना आता मी गाणं डिसाईड करतोय मग म्हणून तो स्वतः गाऊन दाखवणार आहे गाणं. त्याच्या आवाजातलं रेकॉर्ड केलेलं गाणं आपण टाकूया. एपिसोड हिट जाईल. शुभमंगलचा शेवटचा बोल. खाऊ नको संपवताय सगळा. शूटला वापरायचा आहे तो. सॉरी इथं जर संपवला ना तुम्ही माणूस येतो. टेन्शन घेऊ नका. परत बोलून घेऊ आपण. सांग अजून सांग. ही लाईट बंद करायची का. कोणती हजार. बंद करू. करा 1000. ओके बोलताना खूप वाईट वाटतंय बट दिस इज अ पॅकअप फॉर शुभमंगल.
टाटा बाय बाय Back सी यू इन द नेक्स्ट सिरीज येस काहीतरी वेगळं घेऊन येतात ब्लॉग मध्ये तर दिसतच राहू तुम्हाला बट ऍक्च्युली सी यू इन द नेक्स्ट सिरीज जय बजरंगबली